नंदुरबार ब्रेकिंग. पोस्ट कार्यालय व पासपोर्ट ऑफिसला बॉम्बची धमकी, प्रशासन सतर्क. नंदुरबार येथील पोस्ट कार्यालय आणि पासपोर्ट कार्यालयाला विषारी वायुयुक्त आरडीएक्सद्वारे उडवण्याची धमकी मिळाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. ही धमकी पोस्ट विभागाच्या नागपूर येथील कार्यालयाला ईमेलद्वारे प्राप्त झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संभाजीनगर विभागातील एका पासपोर्ट कार्यालयासह पोस्ट कार्यालयात दुपारी 12 नंतर बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा इशारा देण्यात आलाय. तसेच पार्सलद्वारे विषारी बॉम्ब पाठवण्यात आल्याची धमकी ही मेलमध्ये नमूद करण्यात आली आहे. या गंभीर इशाऱ्याची तात्काळ दखल घेत नंदुरबार येथील पोस्ट कार्यालय आणि पासपोर्ट कार्यालय परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. संशयास्पद वस्तूंची तपासणी सुरू असून बॉम्ब शोधक पथक व पोलीस दल सतर्क झाले. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. सद्यस्थितीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नसून तपास यंत्रणा प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. काय नेमका प्रकार घडलेला आहे ज्याच्यामुळे संपूर्ण पोस्ट ऑफिस खाली करण्यात आलेलं आहे? काय प्रकार? आमच्या नागपूर पासपोर्ट ऑफिसला मेल आलेला आहे. त्या अनुषंगाने औरंगाबाद रिजन, संभाजीनगर जे रिजन आहे तिथं एक मेल आला आणि आमचं जे डिव्हिजन ऑफिस आहे, धुळे डिव्हिजन ऑफिसमधून आम्हाला मेसेज फॉरवर्ड झालेला आहे की तुमच्या राज्यातील सर्व पासपोर्ट आणि टपाल कार्यालयांमध्ये दुपारी 12 वाजून 10 वाजता सायनाइड विषारी वायू मिश्रित 16 RDX बॉम्बचा स्फोट होणार आहे. सर्वांनी तातडीने बाहेर काढा असा मेसेज आलेला आहे. त्यामुळे आम्ही त्या क्षणाला जसा मेसेज आला त्या अनुषंगाने आम्ही सर्वांना बाहेर काढलं. कस्टमर वगैरे आणि आमचे जे कर्मचारी आहेत त्या सर्वांना बाहेर काढलं. ही प्रिकॉशन घेतली आणि मी शहर पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलिसांना विनंती केली की याची दखल घेण्यात यावी. सर, आपलं नाव? माझे नाव विपिन रमेश चव्हाण, पोस्ट मास्टर नंदुरबार. नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर.